रायगडचे खासदार सुनील तटकरे व अलिबाग मुरुड विधानसभा आमदार महेंद्र दळवी यांचे राजकीय नाते अख्ख्या रायगड जिल्ह्याला माहिती आहे। त्यामुळे हे दोन नेते पद्मदुर्ग किल्ल्यावर एकत्र आल्याने व तसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांनी भुवया उंचवल्या होत्या। दोघेही राजकारणातील शेर सव्वा शेर बब्बर शेर एकमेकांना पुरून उरणारे, मात्र आता ते विकासासाठी एकत्र आलेत। पद्मदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी खासदार सुनील तटकरे व आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड पर्यटन महोत्सवात पद्मदुर्ग किल्ल्याची दुरुस्ती करण्याचा शब्द दिला होता। या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी खासदार सुनील तटकरे व आमदार महेंद्र दळवी पद्मदुर्ग किल्ल्यावर एकत्र आले होते। त्यांनी किल्ल्याला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। उपस्थित अधिकारी वर्गाला पद्मदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांना सहज उतरता यावे यासाठी तातडीने जेटी उभारण्याचे आदेश दिले। त्याचप्रमाणे किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी कोणताही निधी कमी पडू देणार नसून अधिकारी वर्गाने तातडीने प्रस्ताव तयार करून संबंधित खात्याकडे पाठवावा, त्याचा आम्ही स्वतः पाठपुरावा करून निधी व कामाची मान्यता आणून देऊ असे प्रतिपादन केले। पद्मदुर्ग किल्ल्याला प्रथमच खासदार सुनील तटकरे व आमदार महेंद्र दळवी यांनी भेट देऊन एक नवा इतिहास रचलाय। या अगोदर असणाऱ्या माजी केंद्रीय मंत्र्यांनी कधी या किल्ल्याला भेट दिली नव्हती किंवा या किल्ल्याविषयी कोणतीही आस्था दाखवली नव्हती असे यावेळी बोलले जात होते। या दोन मान्यवरांच्या समवेत मुंबई विभागाचे पुरातत्व खात्याचे अधीक्षक शुभम मुजुमदार, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे उप अभियंता दीपक पवार, मुरुड पुरातत्व खात्याचे प्रमुख बजरंग एलीकर हे सर्व अधिकारी उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।